नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय 8वा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व याचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न पहा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर आपलं पहिलं विधान पहा. वैयक्तिक सत्याग्रहाचे ... हे पहिले सत्याग्रही होते. तर खाली आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत: अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती आणि विनोबा भावे. तर यातील आपलं उत्तर शोधायचं आहे आणि उत्तर आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. विधान दुसरं पहा. 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ... असं म्हटलं जातं आणि याचं उत्तर आहे 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं म्हटलं जातं. तिसरं विधान आहे नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने ... बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली आणि याचं उत्तर आहे नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. प्रश्न 2 पहा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं विधान पहा. नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. याची कारणं सांगायची आहेत आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. 1 सप्टेंबर 1939 साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत असल्याची घोषणा व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. पॉईंट 2. आपण युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. पॉईंट 3. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने सरकारकडे केली. पॉईंट 4. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंड सरकारने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. दुसरे विधान पहा. आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली याची कारणे सांगायची आहेत आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीतही सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी लढत होती. पॉईंट 2. परंतु आझाद हिंद सेनेला मिळणारी जपानची लष्करी मदत बंद झाल्याने इंफालची मोहीम अर्धवट सोडावी लागली. पॉईंट 3. याच काळात जपानने शरणागती पत्करल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधारच संपला होता. पॉईंट 4. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. हे याचं उत्तर आहे. पॉईंट 3 पहा. विधान तिसरं. प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान का ठरले याची कारणे सांगायची आहेत आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. भारतामध्ये चले जाव चळवळीच्या काळात अनेक भागात प्रतिसरकारे स्थापन झाली होती. पॉईंट 2 आहे कायदा व सुव्यवस्था टिकवणे आणि गुन्हेगारांना शासन करणे इत्यादी कामे या सरकारांनी चोखपणे केली. पॉईंट 3 आहे त्यांनी सावकारशाहीला विरोध केला. पॉईंट 4 आहे साक्षरतेचे काम केले. पॉईंट 5 आहे दारूबंदी, जातीभेद निर्मूलन अशी समाजसेवेची कामे केली. या विधायक कामांमुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरलेले होते. अशा प्रकारे तुम्हाला पॉईंटमध्ये उत्तर लिहायचे आहेत. प्रश्न तिसरा पहा. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी खाली एका साईडला काय दिलेले आहेत, संघटना दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला त्यांचे संस्थापक दिलेले आहेत. तर फॉरवर्ड ब्लॉक याचे संस्थापक कोण आहेत? सुभाषचंद्र बोस आहेत. त्याच्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स लीग याचे संस्थापक आहेत रासबिहारी बोस. त्याच्यानंतर तुफान सेन याचे संस्थापक आहेत GD उर्फ बापू लाड. तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. प्रश्न 4 पहा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची. प्रश्न 1 आहे
शिरीष कुमारचे कार्य तुम्हास कसे प्रेरणादायी ठरले किंवा प्रेरणादायी आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं उत्तर पहा. पॉईंट 1 आहे, तिरंगी झेंडा घेऊन शिरीष कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणूक काढली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. गोळीबारात शिरीष कुमार हुतात्मा झाले. पॉईंट 2 आहे, आपल्या समाजासाठी देशासाठी आपण काहीतरी काम केले पाहिजे अशी प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते. पॉईंट 3 आहे, आज स्वातंत्र्य मिळवणे हे ध्येय राहिले नाही, परंतु आपला परिसर चांगला ठेवावा, परिसरातील लोकांमध्ये एकी निर्माण करावी, त्यांच्या समस्या सामुदायिकपणे दूर कराव्यात अशी प्रेरणा मिळते. पॉईंट 4 आहे, अन्यायाला जुलमाला बळी न पडता अशा प्रवृत्तीबद्दल लढण्याची प्रेरणा शिरीष कुमार यांच्या कार्यातून मिळते. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 2 पहा. इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले याचं उत्तर लिहायचं आहे. आणि याचं उत्तर पहा. पॉईंट 1 आहे, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला. पॉईंट 2 आहे, भारतावर इंग्लंडचे राज्य असल्याने जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती. पॉईंट 3 आहे, जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन थडकलेल्या होत्या. पॉईंट 4 आहे, जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागते. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना काय केलं होतं, भारतात पाठवलेलं होतं, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 3 पहा. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे. पॉईंट 1, राष्ट्रीय सभेने 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारतचा ठराव संमत केल्यावर त्याच रात्री राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाली. हे वृत्त देशभर पसरल्यावर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पॉईंट 2 आहे, ठिकठिकाणी संतप्त जनतेने मिरवणुका काढल्या. पॉईंट 3 आहे, पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ला गोळीबार करूनही जनता घाबरली नाही. आणि पॉईंट 4 आहे, आंदोलकांनीही तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले व सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे इयत्ता 8वीच्या विषय इतिहास स्वाध्याय 8वा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व याचा आपण स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असेच स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.